पहिल्यांदा असं घडलं. नाही तर 500 रुपयामध्ये धकून जायचं. 500 रुपयाच्या वर काही किंमत नव्हती. पण आता ती 5,000वर गेली. त्याला गणेश निंबाळकर कारणी होते. 4,500 तुमच्याकडे आले. म्हणजे ह्या प्रकारच्या प्रणांगणात असा एकही माणूस नाही तो 5,000ला निंदा आहे. पण तो जो घरी बसलेला आहे त्यालाही आपण दिलेले 4,500, 7,500 त्यांनी दिले, आपण 4,500 दिले फक्त इथं बसून. इतकी ताकद आपल्या प्रहारची. ही ताकद काही दुसऱ्या कोणाला मिळणार नाही. आता तुम्हाला अजून सांगतो, एक गणेश भाऊंनीच सांगितलं की मी एका डॉक्टरांचं काम केलं होतं जिल्हा परिषदेला. मला अशी आशा होती की ती आमदारकीच्या रेसमध्ये नव्हते तर मला समर्थन करतील. आता त्यांनी इनोवा क्रिस्टा घेऊन ठेवली होती पण लोक आमदार करायला तयार नाही. त्याला गणेश भाऊ काय करतील. आता गणेश भाऊ आमदार व्हायला निघाले होतो माणूस मागे कसा आहे. अजून एक सांगतो, 3 नेते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, 3 नेते असे की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही ज्याच्या मागे जाऊ तो आमदार होणार आहे. त्याच्यातला एका मुलगा आमचा सवंगडी. आम्ही काय म्हटलं, अरे म्हटलं गेलेच होते दुसऱ्याच्या पाठीमाग, कोतवाल साहेबांचे नव्हते विचार पटत. म्हटलं गणेश निंबाळकरांना मदत करायला काय हरकत होती. तो एकदम सार्थ शब्दात बोलला की म्हणे अरे तो मोठा होऊन जाईल म्हणे. सार्थ शब्दात. आणि आता एकही शब्द खोटा नाहीये. त्याचं नावही सांगा मला खाली भेटलं खोटा, कारण मलाही चाल का फिरायचं. आता सगळेच नाम द्यायला लागले त्याच्यामुळे माझ्या मागे नाही. त्याच्यामुळं शांतपणे सांगतो, जास्त वेळ बोलणार नाही. गणेश निंबाळकरांनी कांद्या मुक्काम आंदोलन केलं होतं. सुग्रस मधून एकच तव्याला भरून तालुक्यात फिरत होती. आज आम्ही गणेश निंबाळकरांबरोबर नाही. मी 4 दिवस सुट्ट्या घेऊन आलो, प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करतो. मी घेऊन आलो का, अरे बाबा तुम्ही आमचे मतच मोजू नका. काय झालं, फॉर्म भरणार गणेश निंबाळकर म्हणजे 15,000 पडतील. सुरुवात झाली 15,000 पासून आहे का. मग फॉर्म भरायच्या दिवशी गर्दी बघितली म्हणजे 25 पडतील. मग झाली वडण्याची सभा, नाही म्हणा आता 35 पडतील. मग काय झालं, त्याच्यानंतर तळेगावची गट आणि त्याची व्हिडिओ चालू झाले. नाही म्हणा आता 50च्या कमी नाही पडणार. काय तर त्यांनी सभा बघितलं म्हणा आता आमदारच तुमचा आहे. आता आम्ही काय बोलायचं. अजून खूप गोष्टी तुम्हाला आतलं राजकारण सांगतो. काय करायचं, भाजपच्या कट्टर समर्थकाकडे जायचं. काय वाटतं तुला फाईट कोणामध्ये. हे बघ गणेश निंबाळकर राहुल आहे. काय करायचं, शिरीष कोतवालांच्या कट्टर समर्थकाकडे जायचं. काय वाटतं तुला फाईट कोणाची, शिरीष कोतवाल गणेश निंबाळकर. रिक्षावाले काय जायचं, काय वाटतं तुला फाईट कोणाची, केदार नाना आणि गणेश निंबाळकर. आमदार कोण, कमवली तर आपण. याच्यातला प्रत्येक माणूस हा 50 मत इथं देणार आहे. त्यांच्या एका सभेत फक्त 1 मत, तेही झालं तर मुश्किलीनं. सोगरस मधला किती नेते मागे आहे मला माहित नाही, पण सोगरस मध्ये सर्वसामान्य पोरं इथं आहे. हायेस्ट मतदान गणेश निंबाळकरांना दिलं. छाती ठोकून सांगतो आम्ही, गणेश निंबाळकरांच्या सभे मागे उमराण्यापासून मी करत होतो. मी चालक गणेश निंबाळकर 12 वर्ष राहिलोय. तर गणेश निंबाळकर इतका मुत्सद्दी माणूस भेटला आपल्याला. मी असे समाजसेवा करणारा माणूस फक्त असता तर कदाचित मी पाठीमागे नसतो गेलो. का, त्याच्या मागे तुमच्याकडे उत्तर आहे का, व्यवस्था हातात देण्याची तुमची धमक आहे का. एकमेव माणूस आहे त्याच्यात व्यवस्था हातात देण्याची धमक आहे. तर मी गणेश निंबाळकरांच्या पाठीमागे गेलो. आणि कॅल्क्युलेशन सांगतो, कार्यकर्ते खूप हुशार. म्हटलं आता चांदोड मध्ये तर गुलाब आहे, निवडून यायचं तर तेवढं जावं लागेल. उमराने करत गणेश निंबाळकरांची गाडी निघाली. मी गिरणाऱ्याला गेलो त्यांच्या पाठीमाग. म्हटलं आमदार गणेश निंबाळकरच. चॅलेंज परत करायचं. एक अपक्ष रिक्षावाला आहे, तो काय बोलला, एक टेकू लागतं म्हणे मला फक्त चांदोड मधून. टेकूसाठी इतकं विकत घेतलंय का, आता त्यांच्याच काठा जाणं मला व्हायला सुरुवात झाली. आपल्याला टेकू लागल, आपल्याला नीट लागतं. या चांदवड देवळा विधानसभेमधून गणेश निंबाळकर 90,000 मध्ये घेऊन आमदार झाले पाहिजे. यासाठी प्रयत्न मी करतोय. मी माझ्या प्रत्येक नातेवाईकाला फोन केला. आमदार कोण होईल यासाठी नाही, तुम्हाला काय वाटतं ते म्हणे गणेश निंबाळकर. मी सांगितलं नाही आणि तुम्हालाही सांगतो. अजूनही तुमच्या गावात 2-3 असतील, कोणा ठिकाणी गेली पाहिजे बगल बच्चे. काय 10 नातेवाईकाला फोन करायचा तुम्ही घरी जाऊन, जो आपला नसतं ते नाही करायचा.
त्याच्यातले त्याला 8 जणांनी जर सांगितलं नाही गणेश निंबाळकर तर मला येऊन भेटा. प्रत्येकाने करा, ट्राय करा. राऊळ गाव हे वारकरी दृष्ट्या खूप संपन्न गाव आहे. एवढीच विनंती करतो, काय झालं असेल ते झालं असेल. कोणी काय केलं 10 वर्ष काय केलं, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, खूप झालं. आता फक्त गणेश निंबाळकर बस, दुसरं काहीच नको. त्यांना आमदार करा आणि मी माझे 2 शब्द संपवतो या ठिकाणी. थँक्यू. धन्यवाद संजय दादा. अतिशय